भारताला आत्मनिर्भर करताना भाजप आत्मकेंद्रित झाला आहे का? मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी भाजपची दुसरी बाजू देखील मांडणार आहे. भाजपची दुसरी बाजू म्हणण्यापेक्षा जनसंघापासून भाजपचा जो प्रवास आहे त्यात आता प्रकर्षाने जाणवत आलेली भाजपची दुसरी बाजू, त्यांचे विरोधक म्हणत असणारी दुसरी बाजू, त्यांचे समर्थक म्हणत असणारी दुसरी बाजू, ती बाजू काय असेल त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. थंबनेलवरनं आणखीन माझ्या इंट्रोवरनं तुम्हाला कळलंच असेल, आणि मी मागच्या व्हिडिओत देखील म्हटलं होतं की मी एक दुसरा भाग भाजपच्या संदर्भातला घेऊन येणार आहे. आधीचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला मी खाली लिंक दिलेली आहे, ती लिंक देखील तुम्ही क्लिक करू शकता. त्या लिंकमध्ये तुम्हाला पहिला व्हिडिओ बघायला मिळेल. काही आकडेवारी, काही महत्त्वाच्या गोष्टी, काही महत्त्वाचे मुद्दे मी आज तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक टेबल म्हणण्यापेक्षा एक आकडेवारी मुद्दामून सांगणार आहे की या तडजोडी भाजप ज्या करत आल्या त्या पूर्वी केल्या नव्हत्या, मग आत्ताच का भाजपला तशी त्याची गरज भासली? काही लोकांवरती भाजपने टीका केली, भाजपच्या नेतेमंडळींनी टीका केली. त्याच लोकांना, त्याच नेतेमंडळींना, त्याच पक्षांच्या धुरीणांना भाजपला आपल्यामध्ये का सामावून घ्यायला लागलं, त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. मग अगदी ते अटलजींच्यापासून असो, म्हणजे अटलजींच्या सरकारमध्ये देखील जयललिता होत्या, मग तेव्हा देखील तडजोडी केल्या गेल्या. पण अटलजींचं सरकार एकमताने पडलं तेव्हा अटलजींनी तडजोड केली नाही. अटलजी धीरोदात्तपणे त्याला सामोरे गेले आणि अटलजींनी ते सरकार पडून दिलं. मग आज असं काय घडलेलं आहे की ते करू शकत नाही? मग अगदी अजितदादा पवार असतील, नारायण राणे कुटुंब असेल, विखे पाटील कुटुंब असेल, गणेश नाईक असतील, यांना सर्वांना बरोबर घ्यायला लागलेलं आहे भाजपला. त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. पहिले मी तुम्हाला एक आकडेवारी सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते. मागच्या व्हिडिओत जे आपण म्हटलं होतं जनसंघाच्या बाबतीत आणि जनसंघापासूनचा भाजपचा प्रवास, लक्षात घ्या तुम्ही. 1952मध्ये भारतीय जनसंघ निवडणुका लढला. 94 जागा त्यांनी लढल्या, त्याच्यामध्ये त्यांना केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. 1957मध्ये 130 जागा लढला आणि जनसंघाला तेव्हा 4च जागा मिळाल्या होत्या. 1962ला 196 जागा लढल्या, 14च जागा मिळाल्या. 1967ला जनसंघ 251 जागा लढला आणि त्यांना 35 जागाच मिळाल्या. 1971ला 157 जागा लढला आणि 22 जागाच मिळाल्या. आणि त्याच्यानंतर जनता पार्टीबरोबर जनसंघ गेला, मग 405 जागा लढल्या, त्यातल्या 299 जागा जनता पार्टीला मिळाल्या आणि त्यातल्या तब्बल 93 जागा जनसंघाला मिळाल्या होत्या. मग त्याच्यानंतर 432 जागा लढल्या 1980मध्ये, 31 जागा जनता पार्टीला मिळाल्या, जनसंघाला त्यातल्या 15 जागा मिळालेल्या. मग भाजपची स्थापना झाली, मग भाजप सत्तेमध्ये आला, भाजप सत्तेचं राजकारण करायला लागला, भाजप निवडणुकीचं राजकारण करायला लागला आणि 1984मध्ये 224 जागा भाजप लढला. पण तेव्हा भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या. तेव्हा भाजपला तडजोडी करावं असं वाटलं नाही का? तेव्हा भाजपनी तडजोडी केल्या नाहीत का? मग आजच असं काय घडलं आहे की ज्या तडजोडी करायला लागतात, मग त्या केंद्रामध्ये असोत किंवा राज्यात असोत? आणि म्हणून मी मुद्दामून तुम्हाला ही आकडेवारी आज वाचून दाखवली. काय झालं आहे बघा तुम्ही. मग लोक म्हणतात की भाजप वॉशिंग मशीन झालं आहे. वॉशिंग मशीनमध्ये जसं टाकल्यावरती कपडे स्वच्छ होतात, तसं ज्यांच्यावरची टीका केली जाते ते भाजपमध्ये आले की ते स्वच्छ होतात. मग त्यांना ईडीच्या नोटीस येत नाहीत, त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटीस येत नाहीत, आणि मग तेच जाहीरपणे सांगतात की आता आम्हाला भाजपमध्ये आल्यामुळे शांतपणे झोप लागते. आणि मग अंधभक्त म्हणून त्यांचे जे समर्थन करतात त्यांच्यावरती अंधभक्त म्हणून टीका केली जाते. असं एकदम नक्की काय घडलं आहे ते आज आपण बोलणार आहोत. 370 कलम लागू करून घेण्यासाठी मेहबूबा मुफ्तीबरोबर भाजपच्या सरकारने हातमिळवणी केली असं भाजपचे समर्थक सांगत फिरतात. मग हे खरं आहे का? आणि जर हे खरं मानायचंच झालं तर हे एक लक्षात घेतलं पाहिजे की जी गोष्ट आजपर्यंत घडली नव्हती ती नरेंद्र मोदी सरकारने करून दाखवलेली आहे. 370 कलम हटवलेला आहे. मग म्हणून त्यासाठी केलेलं मेहबूबा मुफ्तींबरोबरची हातमिळवणी काही काळापुरती का होईना त्याचं समर्थन केलं जाऊ शकतं का? आणि हे अनेक प्रश्न मी तुमच्यासमोर आणतोय मुद्दामून. व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, पण या प्रश्नांबाबत तुम्हाला काय वाटतं ते मी तुमच्याकडनं कमेंटमधनं अपेक्षित करतो, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत देखील म्हटलं होतं. आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. तडजोडी न करता देखील वाजपेयींच्या काळात आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून अणुचाचण्या केल्या गेल्या आणि आज देखील, अगदी काल परवा देखील
कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दबावाला आणखीन देशातल्या दबावाला भीक न घालता नरेंद्र मोदी सरकारने 370 कलम हटवलं. हे 370 कलम जेव्हा हटवलं गेलं तेव्हा देखील त्यांनी कोणाचाही विचार केला नाही. विचार फक्त देशाचा केला, राष्ट्रहिताचा केला. याचं कारण एकच आहे, जे जनसंघापासून चालत आलं आहे, जो उद्देश जनसंघापासून चालत आला आहे, जो आजचा भाजप देखील म्हणतो, आणि ते काय आहे? टू रीच द लास्ट पर्सन इन द लास्ट रो. अंत्योदय म्हणजे काय? तर सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं. आणि याच एका उद्देशावरती भाजप काम करते. आणि मग तडजोडी केल्या गेल्या याला जी उत्तरं दिली जातात, जी समर्थकांकडनं असतात, ती योग्य आहेत का? याच्यावरती देखील मला तुमची कमेंट्स अपेक्षित आहेत. भाजपच्या नाण्याची ही दुसरी बाजू आहे मित्रांनो. भाजपवरती केले जाणारे काही आरोप आहेत. महत्त्वाचे मुद्दे 2-3च आहेत, पण ते मुद्दे जसे राज्य पातळीवरती आहेत तसेच ते केंद्राच्या पातळीवरती आहेत. कुठले कुठले ते मुद्दे लक्षात घ्या. एक, महागाईचा मुद्दा, जो आरोप प्रामुख्याने विरोधकांकडनं केला जातो, जो आरोप करण्याचा आवडता विषय आहे. म्हणजे बाकीच्या महागाईबाबत बोललं जातंच, पण जिव्हाळ्याची प्रश्न जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलमधली महागाई. मग हा प्रश्न पूर्वी नव्हता का? हा प्रश्न जर पूर्वी होता तर मग तो केवळ 2014 नंतरच का असा एवढा उचल खाल्ल्यासारखा जातोय? आणि त्याचं कारण आहे GSTमध्ये झालेले काही बदल. मग GSTमध्ये झालेले बदल हे फक्त केंद्र सरकारच्याच अखत्यारीत येतात का? त्याच्यावरती राज्य सरकारने पण निर्णय घेणे अपेक्षित असतो. मग भाजपच्याच सरकारने जे राज्यामध्ये आहे त्यांनी निर्णय घेतले नाही आहेत का? का इतर जी राज्य आहेत, इतर जे पक्ष आहेत, ज्यांची राज्य सरकारमध्ये त्यांची सत्ता आहे, त्यांनी पण ते घेतलेले नाही आहेत? मग केवळ भाजपवरतीच हा विरोध का केला जातोय? भाजपवरतीच हा आरोप का केला जातोय? आणि पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे केवळ केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात का? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या गोष्टी घडतात, ज्या प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत आहेत, तो याला कारणीभूत मुद्दा ठरू शकत नाही का? या मुद्द्यांवरती देखील तुमच्याकडनं मला काही कमेंट्स अपेक्षित आहेत. दुसरा आहे मुद्दा कृषी कायद्यांचा. कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या काही संघटना आहेत, त्यांना असं वाटतं की हे कायदे शेतकऱ्यांच्या बाबत त्यांच्या अहिताचे आहेत किंवा त्यांचं हित साधणारे नाही आहेत. ते तसं खरोखर आहे का? का शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मागणं काही वेगळा अजेंडा या देशामध्ये काही वर्षांपूर्वी राबवला गेला होता, जो प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये तुम्हाला आणि आम्हाला निदर्शनास आलेला आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचं खाजगीकरण भाजप सत्तेवरती आल्यानंतर प्रामुख्याने 2014 नंतर झालेले असा आरोप जाणून बुजून केला जातोय का? जर का तो आरोप केला जात असेल तर मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे म्हटलं आहे ते IIT असतील, AIMS असतील किंवा IIM असतील, अशा विविध प्रकारच्या संस्था या देशामध्ये उघडल्या गेल्यात. त्यांचा फायदा लाखो विद्यार्थ्यांनी या देशपातळीवरती घेतला आहे. तो नजरेआड करून आपल्याला चालणार आहे का? तर नाही चालणार आहे. त्यामुळे केवळ विरोध करायचा आहे म्हणून, आरोप करायचा आहे म्हणून भारतीय जनता पक्षावरती विरोधक आणि काही प्रामुख्याने काही मीडिया आहे तो आरोप करतोय का? ते जाणून बुजून एखादं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत का? त्याच्यानंतर येतोय आरोग्य सेवांमधली कमतरता. जर आरोग्य सेवांमध्ये कमतरता असेल तर 2च गोष्टी तुम्हाला सांगतो, मग आपण पॉलिटिकल याच्याकडे बोलूया. आयुष्मान योजनांमधनं ती सुरू झाल्यापासून आज किती लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे हे तुम्हाला आणि आम्हाला लक्षात घ्यावंच लागेल. त्याच्यासाठी केंद्र सरकारमध्ये जे सरकार आज काम करते त्याच्या बाबतीत 2 चांगले शब्द हे तुम्हाला आणि आम्हाला बोलावेच लागतील. आणि दुसरी जी मी मगाशी म्हणालो आहे तसं IIT आणखीन IIMची जी घोषणा झाली, नवीन संस्था स्थापन झाल्या, तशाच AIMMSच्या पण संस्था स्थापन झाली, ज्या मेडिकलच्या संदर्भामधल्या शिक्षणाच्या बाबतीत त्याचा उपयोग होते. आता आपण वळूया पॉलिटिकल विषयाकडे. आणि तो पॉलिटिकल विषय जो आहे, जो विषय आहे तो महत्त्वाचा याच्यासाठी आहे की केंद्रामध्ये देखील नितीश बाबू असोत किंवा मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मेहबूबा मुफ्ती असोत, यांच्याबरोबर त्या वेळेला हातमिळवणी केली गेली. नितीश बाबूंबरोबर तर आता येणारी निवडणूक बिहारची तुम्हाला आणि आम्हाला बघायचीच आहे. त्याच्यामध्ये काय घडते, आणखीन काय कुठल्या प्रकारचं जागा वाटप होते आणि मग कोणाची सत्ता येते ते. पण प्रामुख्याने बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे मी मागच्या व्हिडिओत म्हटलं, मगाशी देखील म्हटलं, आणि जी प्रामुख्याने जी 4-5 कुटुंब आहेत जे काँग्रेसमधनं आलेली आहेत, त्या बाबतीतच विरोधकांना पोटदुखी झालेली आहे का? मग ते राणे कुटुंबीय असो, विखे पाटील कुटुंबीय असो, छगन भुजबळ असोत, गणेश नाईक असोत किंवा अगदी ताजं आणि ज्यांच्यावरनं प्रामुख्याने
विरोधकांना आणखीन भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना देखील एक पोटतिडीक निर्माण झाल्यासारखं वातावरण या राज्यामध्ये निर्माण केलं गेलं, ते म्हणजे अजितदादा पवार. अजितदादा पवारांच्या बरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी जो गाजला, ज्याच्यावरती भरपूर ट्रोलिंग झालं, ते भाजपच्या बाबतीत झालं, ते संघाच्या बाबतीत झालं. मग त्याला एक असा मुलामा दिला गेला की संघाचा याला विरोध होता, आणि मग तेच अजितदादा पवार 2 दिवसांनी परत शरद पवारांना जाऊन मिळाले. आणि याच्यावरची कडी म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अजितदादा पवारांवरती एका भाषणामध्ये टीका केली, त्यांच्या जलसिंचन घोटाळ्याबाबत टीका केली, 70,000 कोटीच्या जलसिंचनाबाबतच्या घोटाळ्यामध्ये टीका केली. आणि अक्षरशः 24 तासाच्या आत तेच अजितदादा पवार भारतीय जनता पक्षाच्या बरोबर हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदी येऊन या महाराष्ट्राच्या राज्यात बसले. आणि त्याबाबतचं जे ट्रोलिंग झालं, त्याबाबत समर्थन करताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांना अंधभक्त म्हणून हिडवून गेले त्यांना अक्षरशः नाकेनऊ आले होते. पण मग या राजकीय तडजोडी का कराव्या लागतात? राजकीय तडजोडी करणं हे आता राजकारणातलं प्रामुख्याने इलेक्टोरल मेरिटचं जे राजकारण असतं किंवा इलेक्टोरल पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, त्यामध्ये अविभाज्य अंग बनलं आहे. हे तुम्हाला आणि आम्हाला नाकारून चालणार नाही. आणि हे अंग आज बनलं आहे का? या तडजोडी केवळ भाजपच करत आहे का? पूर्वी या इतर पक्षांनी तडजोडी केल्या नव्हत्या का? तर असं नाही आहे. पण आज सत्तेमध्ये भाजप आहे, केंद्रात सत्तेत भाजप आहे, महाराष्ट्रात सत्तेत भाजप आहे. आणि म्हणूनच केवळ भाजपनी केलेल्या तडजोडी या काही ठराविक माध्यमांमधनं तुमच्या आणि आमच्यासमोर आणल्या जात आहेत का? भाषेच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर राजकारणांची किंवा राजकीय लोकांची भाषा बदलली असा एक आक्षेप घेतला जातो. पण ज्या संजय राऊतांना सकाळचा भोंगा म्हणून हिणवलं गेलं आहे किंवा सकाळचा भोंगा म्हणून म्हटलं गेलं आहे किंवा त्यांची पत्रकार परिषद रोज सकाळी होते आणि तिथे पत्रकार आदी अगत्याने उपस्थित असतात, त्यांना ते ज्या पद्धतीने टीका करतात त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून गोपीचंद पडळकर असतील, नितेश राणे असतील, प्रसाद लाड असतील, यांना घेणं भाजपला आवश्यक का वाटलं? याचं कारण मग भाजपचे समर्थक म्हणतात, किंवा जे भाजपचे समर्थक नाहीत पण जे न्यूट्रल आहेत ते म्हणतात की जशाच तसं उत्तर देणं भाग होतं. राजकारणाची जर का पातळी किंवा राजकारणाचं जर का स्टेटस असंच झालं असेल तर नितेश राणे, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ अशी माणसं लागणारच ना. याचं कारण असं आहे, आपल्याच संतांनी सांगून ठेवलं आहे, नाठाळाच्या माती हाणू काठी, किंवा जसाच तसं उत्तरे द्यायलाच लागेल. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये देखील मी म्हटलेलं आहे की राजकारण हे राजकारणाच्या गतीनेच खेळावं लागतं. आणि आता निवडणुकांचं राजकारण या देशामध्ये, या राज्यामध्ये चालू आहे. मग त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असोत, नगरपालिकेच्या निवडणुका असोत, महापालिकेच्या असोत किंवा राज्य पातळीवरच्या आणि देश पातळीवरच्या असोत, जर का राजकारण राजकारणाच्या गतीने खेळलं नाही तर या राजकारणाच्या खेळामध्ये राजकीय पक्षांना टिकणं मुश्किल होऊन जाईल. आणि जर का विरोधक ज्या प्रकारे तुमच्यावरती हल्ला करतो आहे त्याच्यावरती जर का त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्याच्या हातात तलवार असताना तुमच्या हातात तुम्ही कबुतरं घेऊन चालणार नाही. त्याच्या हातात तलवार असेल तर तुम्ही केवळ ढाल घेऊन पण चालणार नाही. तर त्याच्या हातात जर का तलवार असेल तर तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये तलवार आणि भाला घ्यावा लागेल. आणि मग हीच पॉलिसी, हीच मोडस ऑपरेंडी भारतीय जनता पक्षाने आत्ता अवलंबली आहे. असा एक मेसेज देशामध्ये आणि राज्य पातळीवरती गेला आहे. या व्हिडिओबाबत आणि मागच्या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आणि या संदर्भात माझं स्वतःचं काय मत आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं आणि आज परत सांगतो. माझं स्वतःचं मत, ऑफिशियल अजय निकतेचं काय मत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ता मी जे तुमच्याशी बोललो ते मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, जे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं ते, की मी अनेक लोकांशी बोललो, भाजपच्या लोकांशी बोललो, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातल्या लोकांशी बोललो, प्रामुख्याने शिवसेनेतल्या म्हणजे जो उभाटा गट आहे त्याच्याशी बोललो, आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अंधभक्त म्हणून हिणवलं गेले त्यांच्याशी बोललो, आणि जे अंधभक्त म्हणून हिणवत आहेत त्यांच्याशी देखील बोललो. हे जी मी आज या व्हिडिओमधनं मांडलेले ही मतं जी होती ती त्या अंधभक्तांची किंवा त्या अंधभक्त म्हणून हिणवलेल्या त्या कार्यकर्त्यांची होती.
त्यातल्या काही नेत्यांची होती, त्यातल्या काही पक्षातल्या धुरीणांची होती आणि मग ते पक्ष वेगवेगळे होते, ते कार्यकर्ते वेगवेगळे होते, ते समर्थक वेगवेगळे होते, ती न्यूट्रल माणसं वेगवेगळी होती. काही संस्थांशी मी बोललो, त्यातल्या काही संस्थांनी, त्यातल्या काही लोकांनी मला हे सांगितलं आणि ते मी तुमच्यासमोर मांडलं की समोरनं जर हल्ला होणार असेल तर त्या हल्ल्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागतं. पुन्हा एकदा सांगतो, या व्हिडिओवरती मी तुमची कमेंट अपेक्षित करतो. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.